खोपोलीमध्ये मतदार यादीत 140 मतदारांची नावं दोनदा असल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणी आपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। खोपोलीतील प्रभाग क्रमांक 10च्या 5 याद्या म्हणजेच केवळ 4 ते 5 हजार मतदारांच्या नावांचा अभ्यास केला। यामध्ये 140 मतदारांची नावं दोनदा असल्याचं उघड झालंय। राहुल गांधी यांनी देशाच्या निवडणुकीमध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि या मुद्द्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी मतचोरी झाल्याचं जे प्रकरण आहे ते पुढे येत आहे। आपण जर काही परिस्थिती पाहिली तर खोपोलीमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये 140 मतं डबल असल्याचं पुढे आलेलं आहे आणि हे जे पुढे आणलेत ते डॉक्टर रिहान पठाण यांनी आणलेलं आहे। खोपोली शहरातील शिळफाटा येथील प्रभाग नंबर 10ची जेव्हा आम्ही मतदार याद्या तपासल्या तर 4.5 ते 5 हजार मतदारांपैकी 140 मतदार असे आहेत का ज्यांचे यादीमध्ये डबल नाव आहेत। पुढील निवडणुकीमध्ये सदर याद्या पूर्ण तपासणी करण्यात याव्या आणि ज्या लोकांचे डबल वोटिंग कार्ड आहेत त्यांचे फॉर्म नंबर 7 भरून त्यांच्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर जे स्थलांतरित मतदार आहेत त्यांचे सुद्धा नाव वगळण्यात यावे, जे मयत मतदार आहेत त्यांचे सुद्धा नाव वगळण्यात यावे, ही आमची मागणी आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।